पारू या मालिकेचा आजचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये फुल ऑफ सस्पेन्स आहे. दिशा ही महाशातीर मुलगी आहे. तिला हेही माहित आहे की पारू आबासाहेबांना भेटायला चालली आहे. मग ती एवढी शांत कशी बसेल की ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्यात ती हेही म्हणाली आहे की मी नेहमी 2 पाऊल पुढे असते, त्यामुळे नक्की काय होईल ही शांत तर नक्कीच बसणार नाही. हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. पारू आता आबांना भेटायला निघालेली असते. आदित्य सरांच्या सांगण्यावरून ती गाडीनेच निघते. आदित्य सर पारूला म्हणतात, तू बघ पारू, आता हे फक्त डोक्यात घे की काहीही झालं तरी हे लग्न थांबलं पाहिजे. पारू म्हणते, तुम्ही नका काळजी करू सर, मी परत येताना प्रिया मॅडमना घेऊनच येईन आणि आबासाहेबांचे समदे गैरसमज दूर करेन. तुम्ही फक्त त्या मिहीरकडे बघा. असे म्हणून पारू गावाकडे जायला निघते. आदित्य सर ही प्रतापला फोन करून पारू तिकडे येते याची कल्पना देतात आणि पुढे विचारतात, दादासाहेब प्रिया कशी आहे? त्यावर दादासाहेब म्हणतात, दिसायला तर वरवर ठीक आहे, पण आतून तिचं काय होत असेल याचा अंदाज आहे मला. पुढे आदित्य सर म्हणतात, दादासाहेब इथं प्रीतमची पण फार वेगळी अवस्था नाहीये. त्याचं आज लग्न आहे, पण अजून थोडा वेळ आहे आपल्याकडं. पण दादासाहेब पुढे म्हणतात, मला आता एक सांगा, इतके दिवस आपण इतके प्रयत्न केलेत, पण काही झालं का त्यातून? मी स्वतः तुमच्याकडे प्रियाला घेऊन आलो होतो, पण ह्या दोघांनाच आता घरच्यांच्या विरोधात जाऊन काही करायचं नाहीये. असं असेल तर आपण तरी काय करणार आहे? त्यावर आदित्य सर म्हणतात, दादासाहेब हे बघा, आपल्याला हा एक शेवटचा प्रयत्न करावाच लागेल. हे बघा, पारू तिकडे यायला निघाली आहे आबासाहेबांसोबत बोलायला. मला खात्री आहे आबासाहेब यावेळी तिचं नक्की ऐकून घेतील. त्यावर दादासाहेब म्हणतात, अरे देवा, अहो आम्ही नेमके देवाला निघालो होतो. इथं शाळेत आबासाहेबांचं एक छोटंसं काम होतं म्हणून थांबलोय आम्ही इथं. पण आदित्य सर दादासाहेबांना रिक्वेस्ट करतात की पारू येऊपर्यंत आबासाहेबांना काहीही करून तिथेच थांबून ठेवा आणि मला तुमचे लोकेशन लगेच पाठवा, म्हणजे पारू लवकरात लवकर तिथं पोहोचेल. त्यावर दादासाहेब म्हणतात, बरं ठीक आहे, मी पाठवतो, मी बघतो इथे काय करता येते ते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे तोपर्यंत प्रिया मॅडम एकट्याच बागेतून फिरत असतात. त्या स्वतःशीच बोलत असतात. आता अशाच एकांताची सवय करून घ्यावी लागणार आहे, मनाची तयारी करून घ्यावी लागणार आहे, कारण त्याशिवाय या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य नाहीये. आता जे झालं ते झालं, सगळ्याला विसरून मला पुढे जायचंय. तोच प्रिया मॅडमना पारूचा कॉल येतो. पारू सांगते की मी तिकडे यायला लागलीये गावाकडे आबासाहेबांशी बोलायला, आणि या वेळेला मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊनच जाणार, आणि ते भी आबासाहेबांच्या परवानगीनं. पण प्रिया मॅडम म्हणतात, आता खूप उशीर झालाय पारू, आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला निघालोय, आणि तसंही इथे येऊन काहीच उपयोग होणार नाही. आबा तुझं म्हणणं ऐकूनच घेणार नाहीत, उलट तुझा अपमान करतील, आणि ते मला अजिबात नाही आवडणार, आणि कदाचित आपली भेटही नाही होऊ शकणार. पारू तू परत जा बरं, जे सुख माझ्या नशिबातच नाहीये ते मला कोणीच मिळवू देऊ शकत नाही. असे म्हणून प्रिया कॉल ठेवून देते. पण आपली पारू हार मानते होय. पारू स्वतःशीच बोलते. ती म्हणते, हे बघा प्रिया मॅडम, तुम्ही हार मानली असेल, पण मी नाही मानणार. तुम्ही प्रेम केलंय आणि हे सुख तुमच्या हक्काचं आहे. प्रीतम सर माझे मित्र आहात आणि तुम्हीही. तुम्हाला जे हवंय ते मिळवून दिल्याशिवाय मला बिलकुल चैन नाही पडणार. इकडे आदित्य सरही आता मिहीरला कॉल लावतात आणि म्हणतात, मिहीर तू तयार आहेस ना? मागच्या वेळी जसा प्रीतमवर उलटला होता तसा विचार जरी आणलास ना मनात, तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला मी वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यावर मिहीर म्हणतो, नाही सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ऐन लग्नाच्या वेळेस तिथे येईन आणि अहिल्या मॅडम समोर दिशाचं खरं रूप आणेन. सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आदित्य सरांचे प्रीतम सर आणि दिशाचं लग्न थांबवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न चालू असतात, पण दिशा मात्र तिकडं निवांत मस्त एन्जॉय करत मेकअप करत बसलेली असते. ती दिशा तर शांत बसणाऱ्यातली मुलगी नाहीये, ती नक्कीच काहीतरी धमाका करणार. आणि कुणाचा प्लॅन यशस्वी होणार, आदित्य सर की दिशा मॅडम? असो, हे आपल्याला पुढे कळेलच. तोपर्यंत इकडे दिशाची खबरी दामिनी दिशा मॅडमना भेटायला आलेली असते. ती दिशाला म्हणते, अगं ऐक ना, पारू एका महत्वाच्या कामासाठी घराबाहेर गेली आहे. त्यावर दिशा म्हणते, हो माहितीये, त्यात नवीन काय आहे, मला हे ऑलरेडी माहितीये. पण दामिनी म्हणते, आता ऐक, ती ज्या महत्वाच्या कामासाठी गेली आहे ना, ते महत्वाचं काम म्हणजे ती प्रियाला गावाकडे भेटायला गेली आहे, आणि या सगळ्यात तिची मदत कोण करताय माहितीये? आमचा आदित्य. त्यावर दिशा विचारते, हे सगळं तुला कसं ग माहित? त्यावर दामिनी म्हणते, तेच तर ना, मी या घरची ऑलरेडी सून आहे, पण तू अजून व्हायची आहे, आणि त्यातल्या त्यात मी वहिनींची जाऊ सुद्धा आहे, म्हणून या घरात कुणाचं काय, कसं, कुणासोबत काय सुरू असतं ना, या दामिनीला बरोबर माहिती असतं. त्यावर दिशा म्हणते, झालं बडाया मारून झालं, आता नीट ऐक, हे पारू, आदित्य, प्रीतम
कितीही उड्या मारू देत, कितीही प्लॅन करू देत, त्यांचा एकही प्लॅन सक्सेसफुल यशस्वी होणार नाही. कारण ही दिशा आहे ना, सगळ्यांच्या 2 स्टेप नेहमीच पुढे असते. मी आज किर्लोस्करांची सून नक्की होणार आणि तुझी शॉपिंग पण वेस्ट नाही जाणार. त्यावर दामिनी स्वतःशीच मनातल्या मनात बोलते, बापरे, हिचा आत्ताच एवढा तोरा आहे, लग्न झाल्यानंतर तर केवढा करेल. आपण हिच्यापासून दूर राहिलेलंच बरं. आणि दिशा, तुला ऑल द बेस्ट असे म्हणून ती तिथून निघून जाते. पण इकडे दादासाहेब आबासाहेबांना थांबवून ठेवण्यासाठी गाडीतील हळूच हवा काढतात. तोच तिथे आबासाहेब येतात आणि म्हणतात, चला 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 लवकर गाडीत बसा. त्यावर प्रताप म्हणतो, मला वाटतं आबासाहेब गाडीतली हवा जरा कमी झालीये. मी काय म्हणतो, पुढे जायलाच नको, घरी जाऊया परत. हे असलं पंक्चर बिंक्चर रस्ता झाला तर किती अवघड होईल. त्यावर आबासाहेब म्हणतात, पंक्चर होईल असं वाटतंय ना तुला, मग घे ना स्टेपनी आणि बदल ना टायर, 10 मिनिटाचा तर प्रश्न आहे. पण प्रताप आपल्या स्वतःच्याच विचारात असतो की पारू कुठे राहिली आहे, लवकर ये आबासाहेब इथून जायच्या आत. तोपर्यंत इकडे दिशा प्रीतम सरांना भेटायला आलेली असते. ती म्हणते, ओ माय हजबंड टू बी, वाव किती हँडसम दिसतोय माझं प्रिन्स चार्मिंग. ए, मी तुझी नजर काढते हा. आणि परत लगेच म्हणते, तुला कोणाची नजर लागणार आहे. त्यावर प्रीतम सर खूप चिडतात आणि म्हणतात, झालं तुझं झालं, निघ आता. दिशा म्हणते, माझ्या बेबीला राग आला बेबी प्रीत. मला एक सांग, तू आपल्या वेडिंगसाठी किती एक्सायटेड आहेस. म्हणजे मी ना लिटरली मॅनिफेस्ट केली होती की ही लाईव्ह किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मी सून होणं, लिटरली इन फ्यू अवर्स मध्ये ते ड्रीम माझं कम्प्लीट होणार आहे. मी होणार आहे दिशा किर्लोस्कर. आणि बेबी तू बघच आता, लवकरच किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर मीच असणार आहे. असे म्हणल्या प्रीतम सर हसू लागतात आणि म्हणतात, तू आणि पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर. त्यावर दिशा म्हणते, सो फनी ना, तुझं हसू अजून हरवलं नाहीये का. पण डोंट वरी, तू घे हसून, कारण तुझ्या आयुष्यातलं हे शेवटचं असणार आहे. इथून पुढे लग्न झाल्या आयुष्यात कधीच माझ्यासमोर हे असं हसण्याची हिंमत करायची नाही. आणि प्रीतम, तू, तुझा ओव्हर स्मार्ट भाऊ आदित्य आणि तुझी ती फालतू बेस्ट फ्रेंड पारू, तुम्ही तिघे मिळून जे काही करण्याचा ट्राय करताय ना, ते नाही होणार आहे पॉसिबल. तुम्ही तिघं मिळून काहीही केलं तरी हे लग्न नाही थांबवू शकणार. मला माहिती आहे आदित्यनी सासूमामला पारूला काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे असं सांगून बाहेर पाठवलंय. पण मला माहिती आहे ती प्रियाला आणायला गेली आहे. मला सगळं सगळं माहिती आहे. पण तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, मी तुम्हा सगळ्यांच्या नेहमीच एक स्टेप पुढे असते. सो नाव यू जस्ट वेट अँड वॉच. ऑल द बेस्ट. आणि हा बेबी, आपलं लग्न आता थोड्याच वेळात होणार आहे, आता लवकर रेडी होशील असे म्हणून दिशा तिथून निघून जाते. पण इथे मात्र दिशाच्या ह्या बोलण्यावरून प्रीतम सरांना फारच टेन्शन आलेले असते. तोपर्यंत इकडे आदित्य सर खूप टेन्शन मध्ये आलेले असतात. ते इकडून तिकडे फेऱ्या मारत असतात. ते आता पारूला फोन करतात आणि पारूला विचारतात, पारू अगं तू पोहोचलीस की नाही अजून. त्यावर पारू म्हणते, नाही ना आदित्य सर, रस्ते खूपच खराब आहेत. पण आदित्य सर म्हणतात, अगं लवकर पोहोच, आबासाहेब देवदर्शनाला निघाले, तुमची भेट होणं खूप गरजेचं आहे. आता पारू टेन्शन मध्ये येते आणि ती गाडीवाल्या दादांना सांगते, दादा गाडी जरा जोरात जाऊ द्या, आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचंय. थोड्याच वेळात किर्लोस्करांच्या घरी लग्न मंडपात ग्रँड प्रीतम सरांची एंट्री होते. ते खूप अपसेट असतात आणि तोच त्यांच्या पाठोपाठ दिशाची एंट्री असते. ती मात्र खूप हॅप्पी असते. आदित्य सर दिशाला पाहून मनातल्या मनात म्हणतात, दिशा, मी तुला माझ्या भावाच्या आयुष्याचं नुकसान करू देणार नाही, अजून थोडा वेळ, आणि मग मिहीर येताच तुझं सगळं सत्य जगासमोर असेल. आणि ही दिशा पण काही कमी नाही. ती आदित्य सरांकडे बघून मनातल्या मनात बोलते, आदित्य अजून थोडाच वेळ आणि मग असा बॉम्ब फुटेल की पूर्ण लग्नात गाजावाजा होणार. थोड्याच वेळात आता लग्नाच्या विधींना सुरुवात होते. तोच आता आदित्य सरांना मिहीरचा कॉल येतो. मिहीर म्हणतो, सर मी निघाले, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या बरोबर सगळे प्रूफ्स घेतलेले आहेत. पण इकडे पारूच्या मनात मात्र विचार चालूच असतात. तिला देवी आणि तिच्यात रात्री जे काही बोलणे झाले ते आठवत असते. त्यांच्यात जे काही बोलणे झाले ना, ते आधीच्या एपिसोडमध्ये आपल्याला दाखवलेले नाहीये, पण आता मात्र पारूला आठवत आहे. म्हणजे त्यांच्यात नक्कीच बोलणे झालेले आहे. देवी आई तिला सांगत असतात. त्या म्हणतात, मला तुला काहीतरी सांगायचंय. आज माझ्या सगळ्या जुन्या जखमा, आठवणी एकदम ताज्या झाल्या. तू अचानक सयादादाचं नाव घेतलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही 20 वर्ष मागं जाऊन पोहोचले मी. मला सांग, मी इतकी वर्ष सयादादाबद्दल माझ्या मुलांना काहीच नाही सांगितलं, म्हणून मी वाईट चुकीची आई ठरले का ग. त्यावर पारू म्हणते, नाही देवी आई,
तुमच्या दोन्ही मुलांच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या आदराचं मोल कुणीच नाही घेऊ शकत. पुढे देवी आई म्हणतात, एक सांगू, मी या सगळ्याबद्दल त्यांना इतके वर्ष काही नाही सांगू शकले, कारण मला माझ्या मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल, मामाबद्दल देश निर्माण करायचा नव्हता. 20 वर्षांपूर्वी मी ते गाव सोडून इथे आले, पण माझी पण एक बाजू होती. पारू, तुला आपले एस फाउंडेशन माहिती आहे का? एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन. माझ्या सयादादाची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक संस्था. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आज किती सस्पेन्स दाखवलेला आहे एपिसोडमध्ये. अहिल्यादेवीनी नक्की पारूला त्यांच्यात आणि आबासाहेबांमध्ये नक्की काय घडलं होतं, काय कारण होतं की ते एवढे दूर झाले, हे सांगितलेलं असणार. कारण पारू आदित्य सरांना तेवढ्या विश्वासाने सांगितलेलेच असते तिने की मी प्रिया मॅडमना येताना घेऊनच येईन. आणि तसेच आता असं दिसतंय की ही तर फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. दिशा नक्कीच काहीतरी मोठा धमाका करणार आहे. असा कोणता मोठा बॉम्ब टाकणार आहे आणि कोण जिंकणार, आदित्य सर की दिशा? कारण ही दिशा खूप डेंजर मुलगी आहे. असो, हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या एपिसोड्स मध्ये कळेलच. येणारे पुढचे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.